आज आपण बघणार आहोत चपाती फास्ट होण्यासाठी ट्रिक नंबर 3. यासाठी काय करायचं आहे, चपातीचा गोळे करून घ्यायचे आहेत. एक गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर त्या गोळ्याच्या मध्यभागी आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला त्याचा त्रिकोणी शेपमध्ये अशा प्रकारे घडी घालायचा आहे आणि ते परत एका साईडला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे घेऊन एक एक असा त्रिकोणी बनवून आपल्याला साईडला पिठामध्ये ठेवून द्यायचं आहे. हे पहा, अशा मी कसं ठेवलं आहे अशा प्रकारे. आणि मग त्यानंतर तवा एका साईडला ठेवायचा आहे, चांगला तापवायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, एक एक चपाती घेऊन त्याचं जे त्रिकोणी शेप केला आहे तो शेप घेऊन लगेच लाटायची आहे चपाती आणि शेकायची आहे. अशा प्रकारे काय होईल, पूर्ण लाटण्यामधील जो वेळ आपला वाया जातो तो वेळ आपला वाचला जाईल आणि चपाती शेकण्यामध्ये आपला समतोल साधला जाईल आणि त्यामुळे चपाती कच्ची राहणार नाही, करपणार नाही आणि आपल्याला स्पेशल तवा वेगळा तापवावा